श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं. वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात. अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये होणारी जी भांडणं आहेत, आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल, इडापिडा असतील, नकारात्मकता असेल, अडचणी असतील, आजारपण असेल, हे सर्व नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने अमावास्येच्या दिवशी करायचा, त्याबद्दल महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात. म्हणजे आपण कष्ट तर करतोय, मेहनत तर करतोय, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. तर ह्या सर्व समस्या का निर्माण होतात? तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता घरामध्ये वास्तुदोष हा का निर्माण होतो? तर बघा कसं असतं, आपल्या घरामध्ये आपल्या व्यतिरिक्त वास्तुदेवतासुद्धा असतो आणि जेव्हा आपल्या घरामध्ये भांडणं होतात किंवा कटकटी होतात, तर बऱ्याचदा आपण काही वाईट शब्द तोंडातनं काढतो, अपशब्द बोलतो. तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जे आहे दोष हे निर्माण होतात. कारण वास्तुदेवता आपण चांगलं बोलले तरी तथास्तु म्हणते, आपण वाईट बोलले तरी तथास्तु म्हणते. म्हणून नेहमी प्रयत्न करायचा की आपल्या घरामध्ये चांगलंच बोलायचं, कधीही अपशब्द काढू नका. आणि म्हणूनच अमावास्या तिथी ही खूपच महत्त्वाची आहे. ह्या तिथीमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, म्हणजे वास्तू दोष असू दे, पितृदोष असू दे, घराला नजर लागलेली असू दे की आपल्याला नजर लागलेली असू दे, ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आपण नेहमी आपल्या घरातनं कचरा काढतो, आपल्या संपूर्ण घरातनं कचरा काढतो आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या डस्टबिनमध्ये आपण तो कचरा भरून हा टाकत असतो. पण आपल्याला अमावास्याच्या दिवशी जे आहे वेगळ्या पद्धतीने कचरा काढायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आपली जी देवपूजा करणार आहेत आपण, त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातनं कचरा हा काढायचा. कचरा कसा काढायचा आहे? आपल्या घरातली जी शेवटची खोली असेल त्या खोलीपासून आपल्याला कचरा काढायला हा सुरुवात करायचा. आपल्याला काय करायचं? झाडू घ्यायचा आणि एकदा आपण तो झाडू आपल्या घरामध्ये जमिनीवर टेकवला तर तो परत आपल्याला उचलायचा नाही. त्या झाडूला आपल्याला फरफटत म्हणजे जमिनीला चिकटवूनच जे आहे आपल्याला संपूर्ण घराचा कचरा हा काढायचा आहे. आणि हा कचरा काढत काढत आपल्याला तो सगळा कचरा जो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ घेऊन जायचा आणि तिथे तो कचरा आपल्याला भरायचा आहे. आणि तो भरल्यानंतर तो कचरा आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि त्याचबरोबर जे आपला जो झाडू आहे तो आपल्या उंबरठ्यावर आपल्याला 3 वेळा आपटायचा आहे. 3 वेळा आपटल्यानंतर त्या झाडूची एक काडी जी आहे ती तोडायची आणि ती काडीसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायची आहे. हा जो कचरा आपण आपल्या घराच्या बाहेर काढून टाकला तो कोणत्याही रीतीने आपल्याला घरामध्ये घ्यायचा नाही. कारण आपण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे, जी अलक्ष्मी आहे, जे आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे, जे दोष आहेत, ते सगळे हा झाडूबरोबर आपण फरफटत आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्या रीती आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपल्या घरातनं कचरा काढतो, एकदा झाडू टेकवला एका खोलीपासून तो फरफटत संपूर्ण घरामधनं आपल्याला
काढायचा आहे. अशा रीतीने हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, जेवढी पण दारिद्र्य आहे, जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते. आणि हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते, दोष नसतात, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते. आणि म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचाच करायचा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.